मराठीचा गोड आवाज देव डाकी सर आणि समालोचन कक्षामध्ये तर मान्यवर कक्षामध्ये आमचे मित्र सूरज पाटील भूमचे हे समालोचक हे देखील जॉईंट आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांच्या सोबतीला पंडितजी सर देखील उपस्थित आहेत। चला मॅचला आता सुरुवात करूया। 5 मिनिटाचा जो अवधी होता तो आता समाप्त झालाय। गुड्डू सलामीचे बॅट्समन आपण मैदानामध्ये पाठवा। आम्ही समजू शकतो तुम्ही मॅच आताच खेळून आलात, थोडीशी दमछाक झाले, परंतु स्पर्धा देखील वेळेवरती आम्हाला कव्हर करायची आहे। मी विनंती करेल पाटील साहेबांना विनंती असेल, विवेक पाटील साहेब नवी मुंबईचे नगरसेवक आहेत, दमदार व्यक्तिमत्व, साहेबांना विनंती करेल आपण आमच्या मुख्य मंचावरती या, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय। परंतु साहेबांना विनंती केली जाते आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ही स्पर्धा उरण तालुक्याच्या अभिमानाची आहे, उरण तालुक्याच्या सन्मानाची दमदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण रायगड मध्ये सुरू आहे। फक्त उरण मर्यादित ही स्पर्धा राहिली नाहीये, तर आज पनवेल तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये, रायगडच्या प्रत्येक गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेची चर्चा आता चांगलीच रंगली आहे। काल या स्पर्धेचा श्री गणेश झाला। गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना केली की गणराया तुझ्या कृपा आशीर्वादाने यूपीएलचं हे तिसरं पर्व अगदी दमदार पार पडू दे आणि आज दुसरा दिवस देखील आपण यशस्वीरित्या पार पाडणार आहोत। बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये, स्पर्धेला आपण सुरुवात करू, परंतु तत्पूर्वी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी ती भाषा आहे सूरज जिने आपली सकाळ आणि रात्र होते। मराठी ती भाषा जिने आम्हाला कसं बोलायचं ते शिकवलं। मराठी ती भाषा जी बोलताना आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते। तमाम लाडक्या क्रीडा रसिकांना शुभ दुपार करून मी संयम गरत मॅन फ्रॉम धाकटी जुई तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करेन। प्रवीण घासे युवा प्रतिष्ठान अगदी आता सजलाय, अगदी प्रेक्षक प्रचंड मोठ्या संख्येनं त्या स्टँड मध्ये गर्दी करून बसलेत। दुसरीकडे हे विसरू नका अजय 74 स्टँड मध्ये देखील बरेचसे प्रेक्षक आहेत। चला समर्थक आहेत आणि प्रेक्षक एकदा टाळ्या होऊ दे या स्पर्धेसाठी। उरण प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि दिलीप शेठ भोईर छोटम शेठ स्टँड मध्ये देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे। जिथे जागा मिळेल ना, अगदी सावली मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक बसलेत आणि स्पर्धेचा आनंद। चौथा स्टँड आहे माय माऊली अक्का देवी, त्या दिशेने देखील प्रेक्षकांची गर्दी आणि तमाम प्रेक्षक मान्यवर आमच्या समालोचन कक्षामध्ये, अतिथी कक्षामध्ये आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स मगाशी देखील आपण चर्चा केली। संदेश जवळजवळ 2,47,000 चॅनलचे सबस्क्राईब झालेत आणि अवघे 3,000 प्रेक्षक समर्थकांच्या अद्याप गरज आहे। 2.5 लाखाचा टप्पा आता पार होईल, त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून घेऊन चलतोय मॅच कडे। यूपीएलच्या तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील विनर्स वर्सेस विनर, जिंकणारे हे 2 संघ आहेत। पण एक नेहमी आम्ही म्हणतो की सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट, बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री। काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास शिकतात, परंतु काही खेळाडू असतात जे सांगतात आमचं स्वप्न आज पूर्ण करायचं आहे। उरण प्रीमियर लीगची जी चमचमती तुम्ही ट्रॉफी पाहताय ना, ती आम्हाला जिंकायची आहे। त्यासाठी आता इथून जिंकाल तर अगदी शेवटची मॅच आजच्या दिवसातील तुम्ही खेळू शकता। सामन्याला करूया सुरुवात, प्रारंभ आणि करूया शुभारंभ। मॅच क्रमांक 3 विनर्स वर्सेस विनर, जिंकाल तर आणखीन प्रवास सोपा होईल। दीपक दादा भोईर यांचं शुभ आगमन मी विनंती करेल या आमच्या मुख्य मंचावरती। एक दमदार व्यक्तिमत्व आहेत दीपक दादा। मॅचला सुरुवात, प्रणित आलाय पहिल्या षटकामध्ये ओव्हर द विकेट्स ना। ओ फटका इथून फसलाय, संधी आहे डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वड कॅच, स्वप्नील मस्करसाठी टाळ्यांचा उद्या जय जयकार। त्यानं टिपलाय झेल आणि इथून पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला केलंय झेल बाद। अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार
पाटील सर काय झेल टिपलाय अगदी नेत्र दीपक कॅच अगदी शॉर्ट फायनलिंगला तो उभा आहे आणि तदनंतर डीप मिड विकेट शॉर्ट मिड विकेट पर्यंतचा तो प्रवास करत आला अगदी 10-12 पावले वेगानं टाकत राहिला आणि तदनंतर बॉल वरती अचूक नजर होती आणि कॅच टिपलाय कॅच ऑफ द डे पुन्हा एकदा स्वप्नील मस्करच्या नावावरती सूरज पकडो कॅच जीतो मॅच क्रिकेटचं सूत्र आहे ऑस्ट्रेलिया विपक्ष पाकिस्तान मॅच आपण पाहिला तिथे वॉर्नरचा कॅच 10 धावसंख्येवरती सुटला 163 बनल्या मॅच क्रमांक पुन्हा एकदा लागली अफगाणिस्तान विपक्ष ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेलचा तो कॅच तदनंतर अफगाणिस्तानची दैना उडवली मॅक्सवेलनं एका पायावरती खेळत होता कॅच फार महत्वाच्या आहेत स्वप्नीलनं ते दाखवलं टीमसाठी योगदान द्यायचं आहे कॅच पकडल्या तर संघ जिंकू शकतोय अडचणी वाढतील प्रतिस्पर्धी संघासमोर चला गाडी समोर आहे आणि त्याचा अडथळा होतोय खेळाडूंना 4 व्हीलर आहे कृपया ती 4 व्हीलर कारचा आरसा काच थोडीशी सरळ करा समोर गाड्या कोणी लावू नका अगदी खेळाडूंच्या समोर त्यांना कुठल्याही प्रकारचे अडथळा होणार आणि याकडे देखील लक्ष असू द्या पहिला बॉल पहिली विकेट प्रणित ठाकूरच्या नावावरती नवीन खेळाडू आलाय 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत कडूला आपण पाहतोय अगदी हा खेळाडू सोनारी गावचा हा खेळाडू आहे 3ऱ्या क्रमांकावरती आलाय लवकरात लवकर यावं लागलंय वाटलं सुद्धा नव्हतं की अशी सुरुवात होईल बॅट्समन बाद झाले पहिल्या बॉल वरती आपण तेजस बोईरला पाहिलं बाद होत असताना कोट नकाचा तो खेळाडू तो बाद झाला आणि आता समोर आहे भन्नाट गोलंदाजी वेग प्रचंड आणि त्याच्या समोर बॅट्समन आहेत प्रशांत कडू या खेळाडूमध्ये देखील चांगली क्षमता आहे नेहमी आम्ही प्रशांतला मॅच विनर नॉक खेळताना पाहिलाय आज ती जिम्मेदारी घ्यायची आहे हे विसरू नका नॉ स्ट्राईक एंड वरती अगदी पहिल्या मॅच मध्ये वाघाची भूमिका स्वीकारली असा गुड्डू टीमचा कॅप्टन काय लीड केलंय गुड्डूनं आज 56 धावसंख्या वैयक्तिक ठोकल्या पहिल्या मॅच मध्ये त्यानं अर्धशतक ठोकलं पहिला खेळाडू उरण प्रीमियर लीगचा पाहायला मिळाला ज्यानं अर्धशतक कंप्लीट केलं चला मॅच कडे वळूया दुसरा चेंडू घेऊन प्रणित भन्नाट वेग पाहायला मिळाला पहिल्या बॉल वरती तेज तर्रार गोलंदाज ओव्हर द विकेट्स न दुसरा बॉल ओ फुलटॉस बॉल लाऊडली अपील आणि बॉल अगदी स्टंप वरती बॅट्समन होत आहेत क्लीन बोल्ड बॅक टू बॅक 2 सफलता अगदी मनानं दिलदार दिसायला रुबाबदार बोलणं ज्यांचं राहतं नेहमी जबाबदार आणि वागणं खबरदार आमचे दमदार व्यक्तिमत्व दीपकजी बोईर साहेब मंचावरून अगदी या मॅचचा आनंद घेतात 2 बॉल 2 विकेट्स आल्यात आणि सरपंच साहेब देखील आहेत दीपकजी बोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या क्रिकेट देखील त्यांनी चांगला खेळलाय अनेक वर्ष मोठी जी टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा राहिली आणि आजच्या घडीला युवा खेळाडूंना नेहमी ते मार्गदर्शन करत असतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पण तू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलंय 2 बॉल 2 विकेट्स ऑन अ हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का UPL उरण प्रीमियर लीग बॅट्समन आहे सिद्धेश घरत सिद्धेश साठी 3रा बॉल हो लेट कट करण्याचा प्रयत्न बॉलिंग भन्नाट चालू आहे 3 बॉल 3 डॉट बॉल प्रेशर चांगलाच वाढलाय गोलंदाज प्रणित ठाकूर सांगतोय कदम कदम मिलाय जा गगन गगन झुकाय जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलणार अगदी वेळेला बदलवणारी गोलंदाजी सुरुवात दमदार पहिल्या 3 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये फुल टॉस बॉल सन्मान देण्यास भाग पडले त्याचं कारण आहे मागील 2 बॉल वरती 2 विकेट्स आल्यात प्रेशर आहे फलंदाजी करणाऱ्या टीम वरती 4थ्या बॉल वरती सिंगल डावाला केली सुरुवात परेश ठाकूरला ठाऊक आहे ही मॅच जिंकलो तर आव्हान आणखीन सोपं होईल इथून पुढच्या दिशेने जाण्याची संधी मिळेल पण तो मागील मॅचचा हिरो आता स्ट्राईक वरती आलाय बॅट्समन आपण प्रतीक ठाकूरला पाहताय प्रतीक ठाकूर या नावापेक्षा गुड्डू हा या नावानं खेळाडू लोकप्रिय राहिलाय कधी कधी तुमची टोपण नावं ही प्रसिद्ध राहतात आणि आपण गुड्डूला पाहताय सुपरस्टार राजेश खन्नाचं देखील नाव राजेश खन्ना नाहीये दिलीप असं नाव त्या
अभिनेत्याचा आहे, परंतु राजेश खन्ना ही नावाची ओळख सर्वांना पटली, लोकप्रिय. कधी कधी आपली टोपण नावं असतात ती लोकप्रिय राहतात. मग विश्वजित ठाकूर घ्या मोठ्या, अभिजित ठाकूर छोट्या, ही नावं आज क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. आणि एकीकडे पाहायला गेला तर गुड्डू हा बॅट्समन आहे, 56 धावा त्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये आल्यात. तशाच पद्धतीने सुरुवात करेल का? हो, आता मात्र गोलंदाज जर चांगला आहे, प्रणीतला तो सन्मान देतोय. एक धाव पूर्ण केले. गुड्डू सेन्सेबल बॅटिंग, त्याला ठाऊक आहे 5 षटकांची मॅच जर आपण खेळपट्टीवरती राहिलो तर पुन्हा एकदा 70-80चा टप्पा आपण सहजरित्या ओलांडू शकतोय. एवढी शक्ती या खेळाडूमध्ये आहे. आणि 5 बॉल मध्ये सुरुवात टीम रॉयल किंग्स सिया स्पोर्ट्स दुतुम टीमनं चांगली केली. टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय परेश ठाकूर. कधी कधी निर्णय फार महत्वाचे असतात. चांगला निर्णय, 2 धावा 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल, लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल फुल टॉस लॉंग ऑफला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक परेश ठाकूर. व्हेरी गुड जज. तेवढाच रॉकेट थ्रो, रन्स मिळेल फक्त एक. बॉलिंग आवडली असेल तर गोलंदाजसाठी टाळ्या वाजूया. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिथे बॅटिंग करते टीम बाप्पा मोरया मोठी जुई रुद्र स्पोर्ट्स बालई. धाव फलकावरती धावा आहेत 2 बाद 3 धावा. देखील संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. मैदानाच्या अवतीभोवती प्रमुख मान्यवरांचे तुम्ही बॅनर्स पाहताय, ज्यांनी फार मोठे योगदान दिले या स्पर्धेसाठी. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ राहिला आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा जय जयकार राहिला. आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दुतुमचा अष्टपैलू खेळाडू सिद्धेश आलाय. प्रणीत ठाकूर नंतर सिद्धेश ठाकूर, लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल, पहिला बॉल देखील तेवढाच चांगला आहे. मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न परेश ठाकूर. पहिल्या ओव्हर पासून 3 ठाकूर तुम्हाला वारंवार दिसत आहेत. अगदी परेश ठाकूर कडे बॉल जात आहेत. सिद्धेश ठाकूर, प्रणीत ठाकूर, हे 3 ठाकूर. आणि आज ठाकूर नावाचे खेळाडू लोकप्रिय राहिलेत या क्रीडांगणामध्ये. तर दुसरीकडे परेश ठाकूरचा संघ फाईट करतोय गुड्डूच्या टीमला. 4 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक वरती गुड्डू आलाय. समालोचक असोसिएशन मध्ये देखील 3 ठाकूर आहेत. अगदी 3 दमदार ठाकूर. शेर की झलक सबसे अलग. चला गोलंदाज तयार. सिद्धेश ठाकूरचा बॉल आलाय समालोचन कक्षामध्ये. बाल बाल बचावलेत आमचे ऑपरेटर. सीमा पार षटकार. यस, थर्ड अंपायर. चला स्क्रीन वरती पाहूया. स्क्रीन वरती अंपायर डिसिजन, ऑनफिल्ड डिसिजन. राईट फॅक्टर इश्यू चेक केला जाईल. आणि संदीपजी पाटील सर जे मुख्य पंच आहेत, तिसरे पंच, डिसिजन योग्य तो पोहोचवला जाईल तुमच्यापर्यंत. कारण फार मोठी स्पर्धा, कुठल्याही टीम वरती अन्याय होणार नाही यासाठी पंच निर्णय इथून देतील. संदीपजी पाटील सर. फेअर डिलिव्हरी आहे. चला पंच, तिसरे पंच जे संदीप पाटील सर होते त्यांनी हा निर्णय सांगितला. फेअर डिलिव्हरी. पंच निघून रिव्ह्यूची माग कोणी केली होती? खेळाडू रिव्ह्यू होता. यस, खेळाडूंचा रिव्ह्यू होता. बॅट्समनना मांग केली होती. म्हणजे आता तुम्हाला संधी मिळणार नाही गुड्डू. यस, गोलंदाज फिल्डिंग रिव्ह्यू. म्हणजे पंचांनी सुरुवातीला नो डिक्लेअर केला होता कदाचित, आणि त्याच कारणास्तव गोलंदाजांमध्ये संधी राहिला, त्यांनी रिव्ह्यूची मांग केली. आणि फेअर डिलिव्हरी. 6 आलाय षटकार. 6 धाव्याने धाव फलकावरती धावा 10 लागल्यात. सिद्धेश्वरती हल्ला बोल. फटका चांगला, क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय दणदण सीमारेषा पलीकडे. प्रतीक ठाकूर. ठाकूर ये हात मुझे दे दो. सीमा पार चौकार.
लॉस्ट इन ट्रबल द वन मॅन स्टन लाईक अ सुपरमॅन. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, संघ अडचणीमध्ये असतो, तेव्हा तेव्हा अडचणीतून दूर काढणारा पियुष ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. ओ स्लोवर बॉल व्हेरिएशन दाखवलं, चेस मोठी आहे, बॉल पुन्हा एकदा चाललाय, क्लासिकल फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, सीमा पार, 4 धावा. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती देखील श्रेष्ठ असते. सुरुवातीला ताकदीचा प्रचंड वापर करत त्याने षटकार ठोकले. आता कलात्मकता, कौशल्यपूर्ण फटके, अगदी क्रिकेटला साजेश आहे, मादक सौंदर्य क्रिकेट मधील दाखवणारे फटके आपण गुड्डूच्या बॅट मधून पाहताय. या 4 धाव्याने धाव फलकावरती धावा लागल्यात 18. पहिल्या ओव्हरमध्ये 3 होत्या, सिद्धेश्वरती 15 काढल्यात. अद्याप या ओव्हरमधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इन्फॉर्म बॅट्समन अनस्टॉपेबल बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये 56, त्याच दिशेने सुरुवात पुन्हा एकदा गुड्डून केले. ओ रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक चांगला फिल्डिंग करत असताना मागे फिल्डर उभा आहे, त्यानं बॉलला स्टॉप केलं. कौतुक करूया खेळाडूंचं. दीपेश बंडाल आपण पाहताय. यशपाल, मागचे खेळाडू फार महत्वाचे असतात. जेव्हा तुम्ही टीम मध्ये खेळता, तुमच्या घरी गेल्यानंतर तुमचे घरचे देखील तुम्हाला म्हणत असतात, तुला टीम मध्ये घेतात फक्त मागेच ठेवतात, काय तुझा उपयोग आहे. परंतु पहा, मागच्या खेळाडूंना अगदी सतर्क राहावं लागतं. मागच्या खेळाडूंचा दर्जा फार चांगला असणं आवश्यक आहे. चर्चा देखील आपण करू. इथून 1 धाव रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित बॅट्समन पोहोचलेत. 1 धाव मिळेल. एका धाव्यानं धाव फलकावरती 19 धावा. मगाशी आपण चर्चा केली मागील खेळाडूंबद्दल, त्यांना सतर्क राहणं गरजेचं आहे. जर खेळाडू चुकला, बॉल पकडू शकले नाहीये तर लॉंग स्टॉपला लगेच धावा मिळतात. अगदी तुम्ही जवळ फिल्डिंग करत असता विकेट किपरच्या, आणि तुम्हाला सतर्क राहणं तेवढंच महत्वाचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिथे धाव फलकावरती धावा लागल्यात 19 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 19. मागील मॅच मध्ये परेश ठाकूरच्या टीम मध्ये आपण परेशला 2 षटकं फेकताना पाहिली होती. या मॅच मध्ये कौतुक करूया कॅप्टनचा, त्याला ठाऊक आहे प्रणितने या खेळपट्टीवरती पहिलं षटक लाजवाब फेकलंय, त्याच्यावरती विश्वास टाकूया. कॅप्टनचा रोल अगदी फार मोठा असतो आणि कर्णधार आपण परेश ठाकूरला पाहताय. ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन 2011चा वर्ल्ड कप रिकी पॉन्टिंग जेव्हा मॅच सेमीफायनलची हरला, तेव्हा त्यानं देखील हेच सांगितलं होतं, आम्ही भारतासोबत मॅच जरूर हारलो, परंतु जो स्टंपच्या मागे खेळाडू उभा होता, मास्टर माइंड बिहाइंड द स्टंप, महेंद्रसिंग धोनीच्या प्लॅनिंगनं आम्ही सामना पूर्णपणे पराभूत झालो होतो. कॅप्टनचा दर्जा फार महत्वाचा आहे. तुम्ही कशा पद्धतीने टीमला लीड करता, या गोष्टी महत्वाच्या असतात आणि परेशचं आपण कौतुक करूया. परंतु फायदा उचलतील का आता बॅट्समन प्रतीक ठाकूर? गुड्डूला आपण पाहताय, उजव्या हाताचा खेळाडू. सुरुवात थोडीशी खडतर राहिली, 2 बॉल मध्ये 2 खेळाडू बाद झाले होते. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आल्या, पण तो दुसऱ्या ओव्हर मध्ये 16 देखील आल्या, हे विसरू नका. प्रणित आता पुन्हा एकदा सज्ज आहे. ओव्हर क्रमांक 3 राऊंड द विकेट ना. पहिला बॉल वेगवान स्टंप वरती पडला असता, बॉल तर लांब लचक स्टंप देखील उडाला असता, परंतु बाल बचावले. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्राने धाव फलकावरती धावा लागल्यात 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 20 धावा. प्रणित ठाकूर वेगवान तेज तर्रार गोलंदाज, वेगावरती स्वार झालाय. या कडक उन्हामध्ये कडक बॉलिंग त्यानं पहिल्या मॅच मध्ये केलंय. दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने सामोरे जातील. वैयक्तिक ते दुसरं षटक आहे. टीमला लीड करतात आणि टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. प्रणित टू प्रतीक. ओ चांगला फटका, फिरून खेळलाय मागच्या दिशेनं, फाईन लेग खाली आहे, पोहोचणं आता कठीण होईल. सीमा पार, चौकार.
जे पहिल्या षटकामध्ये झालं ते आता विसरून बॅटिंग करायचं या उद्देशानं आपण प्रतीकची फलंदाजी पाहत आहे. वेगळाच बोलबाला त्या खेळाडूचा. बाजारपूर केगाव वरून बिलॉंग करणारा खेळाडू ग्रामीण फॉर्मॅट मध्ये नेहमी चर्चेत राहिला. तदनंतर तालुकानिय स्पर्धा, मग पहा रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील या खेळाडूनं गाजवून सोडली. उरण प्रीमियर लीग गेल्या वर्षी देखील याचा गुड्डूचा संघ आय थिंक ट्रॉफी जिंकला होता. तोच गुड्डू आपण पाहतोय. विनर कॅप्टन आहे. आज देखील त्याच्यावरती प्रचंड क्षमता विश्वास टाकलाय. 4 धावा आल्यात. 24 रन 24 धावा. सिद्धेश प्रणित आला. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उभा, थोडासा दूर बॉल पडला, अन्यथा सरळ हातामध्ये देखील गेला असता. रन्स मिळते 1. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद झाले. सिद्धेश गरत जो आतापर्यंत खेळलाय 4 बॉल त्यामध्ये 3 सिंगल, 3 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 25 धावा धाव फलकावरती. मोठी जुईचं हे लोकप्रिय मैदान. अनेक प्रेक्षक नेहमी या स्पर्धेमध्ये येत असतात. मग मोठी जुईच्या ग्रामीण स्पर्धा असू द्या, अन्यथा वेगवेगळ्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण या क्रीडांगणामध्ये पाहिल्यात. आणि त्याच क्रीडांगणामध्ये UPLचं अस्तित्व अगदी लोकप्रिय ठरवणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार प्रणित ठाकूर. तेज तर्रार. पंच इथून वाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची रिॲक्शन अगदी नाखुश आहेत. विश्वास नव्हता गोलंदाजाला. यस प्रणित वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. नाराज पाहायला मिळतात. गोलंदाज विकेट किपर सचिन तांडेल, परंतु प्रचंड अनुभव पंचांकडे आहे. पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान आपल्याला करावा लागतो क्रिकेटमध्ये. सर सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट या नावाने का ओळखले गेले तर याचं उदाहरण आहे. त्यांनी क्रिकेट चांगला खेळला, अनेकसे रेकॉर्ड मोडले, परंतु हे विसरू नका सचिन तेंडुलकर यांनी जे पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान केला म्हणूनच ते प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिले. कुठल्याही प्रकारच्या पंचांवरती दबाव राहणार नाही. आयोजक आम्हाला सूचना पोहोचवतात. गोलंदाज जरूर नाखुश आहेत. त्यांना ठाऊक होतं की हा बॉल त्यांच्या मेरिटनुसार हा बॉल डॉट त्यांना जरूर वाढला, परंतु पंच संदीप जी पाटील सर असतील, प्रशांत जी माळी सर, राजेंद्र जी गरज सर, अनेक वर्षाचा अनुभव या पंचांकडे आहे. वाईट बॉल आला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समन शफल झाले, थोडासा खाली राहिला. सिद्धेश गरजचा स्ट्रगल सुरू आहे. हा तो 5 बॉल खेळलाय, फक्त 3 आल्यात. आता मोठा फटका त्याला मारायचा आहे. दबाव मध्ये कदाचित या बॉल वरती विकेट येईल का सिद्धेशची. विकेटची प्रतीक्षा आणि दबाव जो वाढलाय त्या दबावामध्ये आपल्याला विकेट्स पाहायला मिळेल का. गोलंदाज प्रणित विकेटची चर्चा केली, परंतु तो सांगतोय बघतोस काय रागाने, षटकार ठोकलाय वागाने. की दूर है मगर आज जाना जरूर है. षटकार धाव फलकावरती धावा 32. 32 धावा ऑन स्कोर. प्रणित वरती षटकार. 5वा बॉल ओव्हर द विकेट्स ना. ओ खोदून काढलाय हेलिकॉप्टर लुक. अनिकेत उभा लॉंग ऑन ला, चुकी नाहीये आणि खेळाडू होतील इथून झेल बाद. परंतु तदनंतर अनिकेत जोशीला आपण त्या ठिकाणी पाहिला. विंधणीचा हा खेळाडू चांगला झेल त्यानं टिपला आणि खेळाडू बाद केलाय. मागील बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु प्रणितने हेच सांगितलं की स्वतःच्या मेहनतीवर एवढं फोकस करायचं की कोणाच्या रोखण्यानं आणि टोकण्यानं फरक नाही पडला पाहिजे. अगदी तशाच पद्धतीची गोलंदाजी. कमबॅक झालाय. विकेटची गरज होती. 3 खेळाडू आता बाद झालेत. नवीन बॅट्समन कुंजन ठाकूर केगावचा हा खेळाडू आहे. कुंजन मैदानाच्या आतमध्ये अग्रेशन या खेळाडूचं नेहमी आम्ही पाहत असतो. जेव्हा ग्रामीण खेळ स्पर्धा खेळतो हा खेळाडू प्रचंड अग्रेशन. टीम इंडियाचा जर विचार केला तर विराट कोहलीचे जे हावभाव असतात मैदानाच्या आतमध्ये, फक्त तुमच्याकडे क्रिकेट ऍटिट्यूड देखील असायला हवा. जिद्दीचा ऍटिट्यूड हवा. ओ यॉर्कर बॉल 3 स्टंपच्या मधोमध. पंचांचा इशारा. LBW फलंदाज होतील बाद.
लागल्यात 32 धावा, 2 खेळाडू बाद. ज्या गुड्डूच्या टीमनं मागील मॅच मध्ये चेसिंग सहजरित्या केली होती त्या गुड्डूच्या टीमच्या विरोधात आता ज्या पद्धतीनं परेश ठाकूरच्या गोलंदाजांनी कामगिरी केली, कॅप्टन खुश आहेत. परेशला देखील ठाऊक आहे ही मॅच फार महत्वाची. हे विसरू नका, गुड्डूची टीम जी बॅटिंग करते त्या टीमनं मगाशी जवळजवळ 69 धावा चेस केल्या होत्या. बाप्पा मोरिया, मोठी जुई, रुद्र स्पोर्ट्स बालई या संघाला आपण पाहतोय. आणि दुसरीकडे रॉयल किंग, आज अगदी रॉयल गोलंदाजी आहे दुतुम टीमच्या गोलंदाजांची. सुरुवात केली अगदी प्रणित ठाकूरनं 2 ओव्हर्स त्यानं फेकल्या, 16 धावा दिल्या आणि 4 खेळाडू बाद केलेत. प्रणितचं कमबॅक चांगलं आहे आणि तदनंतर सिद्धेश ठाकूरचं देखील योगदान त्यानं 16 जरूर दिल्या. 16 तो थोडासा महागडा ठरला परंतु ओव्हर क्रमांक 4, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. धाव फलकावरती धावा आहेत 32, 4 खेळाडू बाद. 6व्या क्रमांकावरती बॅट्समन आला किरण बोनकर, भवरा संघाचा खेळाडू. किरण येत आहेत 6व्या क्रमांकावरती. टीमला गरज आहे धावांची, जिथे 32 धावा धाव फलकावरती लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे परंतु स्ट्राईक वरती बॅट्समन आता गुड्डू. जे काही बॉल शिल्लक आहेत त्यावरती आता गुड्डूला आक्रमण करावं लागेल. जर धावा 55-60 झाल्या तर गुड्डूच्या टीमकडे गोलंदाजी देखील चांगली आहे, फाईट होऊ शकते. 12 चेंडू शेवटचे शिल्लक, 32 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती 4थ्या षटकामध्ये परेश ठाकूर टीमचा कॅप्टन आला. कॅप्टन विपक्ष कॅप्टन अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4थ्या षटकाला करूया सुरुवात. परेश ठाकूर सज्ज, पहिला बॉल घेऊन लेफ्ट हँडेड बॉलर. ओ चांगला फटका, गॅप मध्ये खेळलेत, क्रॅकिंग स्ट्रोक. अनिकेत जोशी वेगानं पोहोचलाय, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मॅच मध्ये किती धावा बनतील याकडे आता लक्ष लागलंय. बाप्पा मोरिया, मोठी जुई, रुद्र स्पोर्ट्स बालई टीमचं. धाव फलकावरती धावा आहेत 34 धावा. 2 षटकांमध्ये 19 होत्या, 3ऱ्या ओव्हर मध्ये देखील 13 आल्या. इथून आगीकूच करण्याची संधी येणाऱ्या 12 बॉल वरती परेश ठाकूरचे षटक. ओ फटका चांगला, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. धाव फलकावरती धावा लागल्या 40. चला पुढील मॅच साठी आपण कॅप्टनला सतर्क करूया. पंडित शूटर्स, मोठी जुई, अमित नाईक आणि त्याच्या विरोधात पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भवरा, पियुष ठाकूर नाणेफेकीसाठी या. ओ यावेळीचा हा बॉल लाऊडली झाली अपील. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघून चालला. अतिरिक्त टर्न परेश ठाकूरचा, वाईड बॉल. 41 रन्स, 41 धावा धाव फलकावरती. जोपर्यंत गुड्डू आहे तोपर्यंत धावा बनू शकतात मोठ्या आणि तोच प्रयत्न करत असताना गुड्डू षटकार आलाय. मागील बॉल वरती दबाव आहे परेश वरती देखील. पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बाईचा इशारा पंचांचा. रन्स मिळतंय 1. एका दब्याने 42 रन्स धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. स्ट्राईक वरती बॅट्समन किरण आलाय. प्रथमच फलंदाजी तो या मैदानामध्ये करतोय कारण मागील मॅच मध्ये उतरण्याची वेळ आली नव्हती. अगदी गुड्डूनं चांगली बॅटिंग केली, 56 धाव संख्या आणि वैयक्तिक तो सामना जिंकून दाखवला. 69 धाव संख्येचं आव्हान मागील मॅच मध्ये चेस झालंय. गोलंदाज परेश, पुढचा बॉल किरणसाठी. फटका फसलाय, कॉटन बोल्टची संधी. स्वतः गोलंदाज, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल. 5वा धक्का बसेल टीम. इथून बाप्पा मोरिया, मोठी जुई, रुद्र स्पोर्ट्स बालईला.
चांगली केली मागील मॅच मध्ये. मगाशी देखील आपण चर्चा केली 15,000 रुपये खर्च करून या खेळाडूला स्क्वॉड मध्ये घेतलंय. एवढा मोठा खेळाडू आहे आणि आता तो बॅटिंग करण्यासाठी आलाय. 7व्या क्रमांकावरती बॅटिंग त्याला चांगली करावी लागेल. ओ यॉर्कर बॉल अगदी खोलात टाकलाय. मिड विकेटला फिल्डर उभा आहे. नयनला आपण पाहताय नवघरचा खेळाडू, त्यानं पहिल्या मॅच मध्ये सर्वांची मनं जिंकली. नवघर म्हटल्यानंतर आमचे दिनेशजी बंडा हे देखील एक उत्तम खेळाडू आहेत आणि आताच्या घडीला राजकीय पटलावरती देखील त्यांनी एक वेगळी छाप सोडली. उपसरपंच आणि त्यांच्याच गावातील नयन बंडा चांगली बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. मागच्या उरण प्रीमियर लीग परवा दुसरं मध्ये बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक ज्या खेळाडूला राहिलं. परेशचा पुढचा बॉल सन्मान दिलाय. स्ट्राईक हवे गुड्डूला. एक धाव इथून कंप्लीट होईल आणि शेवटचे 6 चेंडू आता स्ट्राईक खेळण्याची संधी मिळेल गुड्डूसाठी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 44 धावा. 5 खेळाडू बाद 44. चार षटकं संपली. 44 धावा. शेवटच्या षटकामध्ये सुयोग आलाय. पांजे गावातील हा खेळाडू, वय वर्ष अगदी कमी आहे, अंडर 19चा खेळाडू. परंतु ग्रामीण क्रिकेटची जेव्हा चर्चा होते तेव्हा सुयोगचं नाव देखील नेहमी चर्चेत राहतं. आज सुयोगनं देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि प्राचारण केलंय शेवटच्या षटकामध्ये. डेथ ओव्हर मध्ये समोर आव्हान आता गुड्डूचं आहे. सुयोग भोईर हा गोलंदाज. शेवटच्या षटकामध्ये मॅन फ्रॉम पांजे. प्रत्येक गावामधील तुम्हाला खेळाडू पाहायला मिळणार आहेत. उरण तालुक्यातील प्रत्येक गावातील कानाकोपऱ्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. बरीचशी गावं आहेत उरण तालुक्यामध्ये आणि त्यामध्ये हे खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. जो चांगला खेळेल त्याचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल. येत्या काळामध्ये आणखीन तो खेळाडूची ओळख मोठी होईल आणि इथून ओळख टिकवण्यासाठी सुयोगला आता मेहनत करायची आहे. शेवटचं षटक ओ स्लॉट मध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक षटकार आलाय बॅट्समन गुड्डूच्या बॅट मधून. सहा धाव्यांना टीमचं अर्धशतक कंप्लीट झालंय. टाळ्या उद्या गुड्डूच्या बॅटिंग साठी देखील. बाप्पा मोरिया मोठी जुई रुद्र स्पोर्ट्स बालई 36 वरती नॉट आउट. मागील मॅच मध्ये 56 वरती नॉट आउट. म्हणजे नॉट आउट धाव संख्या आतापर्यंत प्रचंड काढली आहे. स्वबलावर लढणारी माणसं वाट कुणाची बघत नसतात. साथ कुणी दिलत नाही म्हणून रस्ता आपला कधी चुकत नसतात. साथ कुणाची मिळाली नाहीये परंतु ज्या पद्धतीने त्यानं बॅटिंग केलंय कमालीचा परफॉर्मन्स. टीमचा कर्णधार सर सेनापती अगदी गुड्डू आक्रमक झालाय. 10,000 कॉइन कॅप्टन साठी होते आणि 10,000 पेक्षा मी तर म्हणेल जे 50,000 कॉइन होते ना ते 2 मॅचेस मध्ये वसूल केलेत या कॅप्टननं. 36 वरती बॅटिंग, 50 धाव संख्या. आणखीन एक जब तक तोडेंगे नहीं ना सुयोग तब तक छोडेंगे भी नहीं षटकार. चार षटकांमध्ये दुतुम संघाच्या गोलंदाजांसमोर दबाव नव्हता. परेश ठाकूरनं बॉलिंग चांगली केली. तदनंतर प्रणितला आपण पाहिलं चांगली बॉलिंग. सिद्धेश ठाकूर देखील जरी 16 आले असला तरी दबाव प्रतिस्पर्धी टीम वरती होता. परंतु सुयोग जसा आला त्याच्यावरती हल्ला बोल आक्रमण. 2 बॉल 2 षटकार. तिसरा येईल का दबाव चर्चा. हे षटक डोकेदुखी राहिलाय टीम रॉयल किंग सिया स्पोर्ट्स दुतुम संघासाठी. धाव फलकावरती धावा आहेत 56. अब तक 56. चौदा बॉल मध्ये 42 धावा. गुड्डू आक्रमक रवैया. सर्वांची मन जिंकणारी एक फलंदाजी. टॉस साठी मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅच अमित नाईक आणि पियुष ठाकूर
कर्णधार लक्ष असू द्या, नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस साठी यायचं. आता सर्वांचं लक्ष लागलंय, दुसरी बॅक टू बॅक अर्धशतकी पाहायला मिळेल का, तिसरा षटकार येईल का. ओ फटका फसला होता, झेलची संधी, खेळाडू मिस करतायत, बॉल चाललाय सीमा पार, चौकार. या 22 जानेवारीला जय श्रीराम प्रभू श्रीरामाचं आगमन अयोध्येमध्ये होताना पाहायला मिळणाऱ्या 500 वर्षाची परंपरा आणि या रामलल्लाचं स्वागत सर्वांना अभिमान राहील. येणाऱ्या पिढीला देखील आपण सांगू शकतोय की आमच्या कालावधीमध्ये हे श्री प्रभू रामाचं मंदिर बनलं गेलं आणि त्या स्वये श्री राम प्रभूंचं आगमन अगदी जल्लोषात फटाक्याच्या आतिषबाजीनं सर्वांनी घरामध्ये दीप प्रज्वलित करून करायचं. चला जाऊया मॅच कडे. धाव फलकावरती धावा आहेत, 60 धावा. ओ फटका चांगला, 50 पुन्हा एकदा कंप्लीट. टाळ्यांचा होऊ द्या कडकडाट. 2 मॅच 2 अर्धशतक गुड्डूच्या बॅट मधून. त्यानं पाहिलं टीमची अवस्था नाजूक आहे आणि त्यानं मैदानाच्या आतमध्ये धुम्माकूळ घातलाय. अगदी बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा उद्या टाळ्यांचा कडकडाट. काय फलंदाजी केलंय, उरणचं टॅलेंट कसं आहे ना हे दाखवत असताना. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज सुशांत आणि तदनंतर संदीप आणि नरेंद्र साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 5 षटकार 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस. गुड्डूच्या बॅट मधून धावा येतात. हो आता बॉल चांगला आहे, आता यॉर्कर बॉल. गुड्डू या बॉल वरती शांत, मोकला श्वास सुयोगनं सोडला असेल. आता वाचलोय मैदानाच्या आतमध्ये. अरे सुरमे की तरह पीसा हालातों ने हमें, तब जाके लोगों के निगाहों में, और हमारे समंदर का पानी उतर कर तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं लौटकर हम भी जरूर आएंगे. अगदी तशी सुरुवात. ओ फ्रंट फूटचा वापर, बॉल हवाई सफर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, शेवट गोड षटकार. वरती धावा लागल्या तब्बल 72 धावा आणि 73 धाव संख्येचं भलं मोठं आव्हान. चला शेवटच्या ओव्हर मध्ये धावा किती आल्या? 3 षटकार 1 चौकार, 4 षटकार आणि 1 चौकार, 28 धावा. सुयोग कडून ह्या अपेक्षा नव्हत्या, परंतु समोर बॅट्समनच तगडा पाहायला मिळाला आणि 28 धावा अंडर प्रेशर. धाव फलकावरती धावा आहेत 72 आणि 73 आता पूर्ण कराव्या लागतील. करतो. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. कॉम्बॉक्स मधून सुद्धा डू ऑर डाय, करो या मरो, अशा परिस्थितीमध्ये आता मात्र दोन्ही संघ येऊन ठेपलेले आहेत. कारण जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र रिटर्न तिकीट काढावं लागेल. नक्कीच देवडाके सर, पुढील मॅच अगदी नॉकआउटच्या. जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व राहील, जो संघ पराभूत होईल तो UPL मधून बाहेर जाणार आहे. म्हणजे आता पुढील मॅच मध्ये खेळाडूंची अग्निपरीक्षा असं आपण म्हणूया. मायक्रोफोन वरती आपण दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकू. आमचे देवडाके सर बोरखार हे जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये. मी तुर्तास थांबतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकला आपण संयमजी घरत सर, मॅन फ्रॉम धाकटू जुई.
डॉक्टरजी गावातील हा बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळतो. UPL उरण प्रीमियर लीग पर्व तिसरं, दिवस दुसरा, सामना तिसरा आणि डू और डाय, करो या मरो जे आहे ना ते आज पूर्णपणे या मॅच मध्ये झोकून द्या. 11च्या 11 खेळाडूंना आता मात्र ती संधी आहे आपला कौशल्य दाखवायची मैदानामध्ये. नाणेफेक जिंकलेली आहे पंडित शूटर्स मोठीजी संघाने. अमित नाईक संघाचा संघ नायक आहे आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. सगळं काय आता मात्र कॅप्टन्सीवर टेस्ट होणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू 12th मॅन आपण यायचं आहे. थँक्यू सो मच. उपस्थित आहेत यशपाल. या ठिकाणी BCC बेंडकर संघाचा 12th मॅन आपण खेळाडू पाहतोय. अतिशय चांगला खेळाडू, परंतु आज 12th मॅन म्हणून इथे मात्र आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. 5 षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपलं कौशल्य पणाला लावायचं आहे. किमान दुपारच्या सत्रामध्ये मॅच आहे. हवेची झोत सुद्धा पाहायला मिळतोय आणि किमान आपण पाहतोय या 5 षटकामध्ये 60+ मी तर म्हणेन 70 झालं तरी सुद्धा हरकत नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूने त्याच धावसंख्या थांबवण्याचे पुरेपूर प्रयत्न असतील या गोलंदाजांचं. आकाश ठाकूर पहिलं षटक हाताळणार. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण विचार केला तर पंडित शूटर्स मोठी जुई अमित नाईक संघाचा आपण पाहतो नेतृत्व हाताळताना. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण घेतलं, चेसिंगचा निर्णय घेतला. नयन बंडा आणि परेश ठाकूर सलामीची जोडी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला मागच्या मॅचचा हिरो ज्यानं 1 हँडले मॅच काढलेली होती आणि आपल्या संघाला विजय संपादन केला. तो मॅच ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू फटका चांगला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा षटकारानं नयन बंडा खेळाडून दुसरा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला गती जास्त दिली होती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अनिकेत आणि नयन बंडा खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. अनिकेतच्या बॅट मधून आपण पाहिला षटकार. इथे मात्र काय घडलंय, काय घडलंय? येस, पंचांचा इशारा, कारण ग्लव्सला चेंडू लागला होता आणि विकेट सुद्धा पाहायला मिळाली. देवाई भोपी, त्याचबरोबर आपण पाहतो रुपेश दादा पंडित साहेब आणि कल्पेश भोईर या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण मुख्य अतिथी मंच आहे त्या मंचावर येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने पुन्हा आपणास या ठिकाणी विनंती केली जाते. आरटी भोईर फॅन क्लब यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतं. आपणास सुद्धा विनंती असेल. आणि त्याचबरोबर हिमांशू भोईर, हिमांशू माळी, अजय 74 मोठी जुई यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये. हो, वेगवान चेंडू फेकला होता. वॉट डिलिव्हरी, अफलातून पेस पाहायला मिळतोय. हे गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. आल्या आल्या मात्र आपण पाहतोय खेळाडू इथे मात्र परेश ठाकूर याला मात्र स्वागत केलं जातोय. जवळपास बाउन्सर होता. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न आणि शोल्डरला चेंडू आदळला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आपली आक्रमकता, भेदकता यावेळी मात्र ओकताना गोलंदाज. हो, हेलिकॉप्टर उडवला जातोय. पण विकेटच्या रिझन मध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी अवघी सिंगल पाहायला मिळतोय. स्वतःचं खातं खोललं जातोय कर्णधार परेश ठाकूरच्या माध्यमातून आणि संघाला नेऊन ठेवतोय. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक बात 7च्या घरामध्ये. कल्पेशजी मात्रे आपण पाहतोय यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण सुद्धा विनंती असेल कृपया आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहिले षटक प्रगती पथावर आकाश ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट्सने. पुढचा चेंडू नयन बंडा पहिल्यांदा.
हो स्विंग आणि मिस दोन्ही गोष्टी पॉसिबल झाल्या असत्या. बॅटचा रडार मध्ये आला असता चेंडू बाहेरून मागवायला लागला असता, परंतु बॅटची एज लागली असती. विकेट सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला असता. दोन्ही गोष्टी झाल्या नाही. झालंय ते सध्या मैदानामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं षटक हाताळलं आकाश ठाकूरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, त्यानंतर विकेट्स आणि अवघी सिंगल. एकूण धावसंख्या खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा 7 आणि त्यामध्ये 1 विकेट सुद्धा. अक्का देवीची नजर हैया मोठीजी गावाची ग्रामदेवता आई अक्का देवीचं संगीत आपण ऐकलं. त्या ग्रामदेवतेला सुद्धा या स्पर्धेच्या वतीने त्रिवार वंदन करतोय आणि मॅच कडे शिरकाव करतोय. सामना अतिशय चांगला पाहायला मिळतोय. पहिलं षटक नक्कीच आपली आक्रमकता भेदकता पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये पराभवाचा धक्का लागलेला आहे, त्यामुळं हे सर्व खेळाडू आता मात्र आग ओतताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करणार दुसऱ्या बाजूने परेश ठाकूर आहे. आता स्ट्रायकरला खेळाडू आपण पाहतोय समाधान. समाधान पाटील शिक्षक वृंद आहेत. खऱ्या अर्थानं विंधने गावचे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अतिशय चांगला अनुभव असलेला हा गोलंदाज पाहतो आपण. पहिला चेंडू हो एज लागली होती, इथे मात्र नॉनस्टॉपला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, चेंडू अडवला. सहाण्याचा प्रयत्न सगळं काही घडलं, 100% दिलं होतं, परंतु चेंडू थांबला जात नाही. चौकार पाहायला मिळतोय. तो खऱ्या अर्थानं ग्रामदेवत श्री खंडोबाराय भैरवनाथांचं संगीत आपण ऐकलं. आणि आता मात्र बळ येणार का? त्याच गावातील ह्या खेळाडूला खूप मोठी जबाबदारी आज खेळायचं आहे तुम्हाला. लवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं फटका सजवलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव वेगानं अप्रतिम फेकी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आलेली ही सिंगल. नयन बंडा स्ट्रायकरला खेळाडू पाहतो आपण. दोन खेळाडू आक्रमक आहेत. मागच्या मॅचचा सुपर हिरो आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्वतः संघनायक आहे, त्यामुळे धावसंख्या येणार या तिळमात्र शंकाने. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळतोय समाधान पाटील. धावसंख्या पाहतो आपण डझनच्या घरामध्ये 12 धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावर. षटकवरचा खेळाडू आपण पाहतोय सर्कल मध्ये. मिड ऑफला पुन्हा एकदा बाउंड्रीवर ठेवलंय. फुल टॉस बॉल खराब चेंडू होता. मिस्टामिंग स्ट्रोक असं वाटलं होतं, परंतु ताकद एवढी लावली होती की लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर केलं जातोय आणि येतोय हा मात्र ब्रँडेड षटकार. नयन बंडा हा खेळाडू आपण पाहतोय. हो चांगला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू होता. सन्मान दिला चेंडूला. आउटसाइड यॉर्कर पाहायला मिळाला, आउटसाइड ऑफ स्टंप आणि हा यॉर्कर पाहायला मिळाला. अपिंग क्रीजचा पूर्णपणे वापर केला जातोय आणि पर्यायी मात्र आलेली सिंगल धाव. षटकार त्यानंतर 1 धाव एकेरी. एकूण धाव संख्या 19. दुसरं षटक प्रगती पथावर 5 षटकांचे मॅच. जो संघ इथून मात्र या दोन संघांपैकी पराभूत होईल ना या सामन्यामध्ये, त्या संघाला मात्र आता वाट पाहावी लागेल पुढच्या वर्षाची. त्यामुळे अस्मितेची लढाई आहे. हो हेलिकॉप्टर उडवला, अतिशय चांगला फटका. फील्डला अनुसरून फटका खेळला जातोय. मिडऑफचा खेळाडू खऱ्या अर्थानं लॉंगऑफचा खेळाडू मिडऑफच्या मध्ये बोलवला होता गोलंदाजानं, त्याच्यावरूनच चेंडू पाठवला. हा मात्र चौकार येतोय. हे सकरेक्शन आहे. विनर विनरची मॅच आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि आव्हान असणार आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या समोर. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाजी चालू आहे.
फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर कटच्या माध्यमातून वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड अतिशय फास्ट. पंचांचा इशारा इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बीमर साठी. अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. चौकार नक्कीच मिळेल परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी. खऱ्या अर्थानं पंचांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं असतं परंतु दोन्ही संघाचा 12th मॅन आहे त्यामुळं दीपक दादा निर्णय पारदर्शक सुद्धा असणार आहे. अतिशय चांगला निर्णय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पंच सुद्धा असणं गरजेचं आहे. खूप मोठी स्पर्धा आहे. लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक वर्ग पाहतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीची पारदर्शकता ही महत्वाची बाब आहे. आणि स्वतः आपण पाहतो आयोजक आहेत दीपक दादा भोईर त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटीचं नेतृत्व आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज. सुरुवात अतिशय चांगलीच या ठिकाणी पाहायला मिळाली. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावसंख्येची गरज. आव्हान टार्गेट खऱ्या अर्थानं जर आपण विचार केलं 73 धावसंख्येचं आव्हान. त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपण पाहिलं सुरुवात अतिशय चांगली. पॉवर प्ले मध्ये तब्बल धावसंख्या कुठलेल्या आहेत त्या म्हणजेच 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजाला बोलवलेला आहे गुड्डू क्षेत्ररक्षण सजवताना. महत्वाची सामना आहे हा सुद्धा कारण या संघामधून जो जिंकेल ना तो मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. सेमी फायनल मध्ये तब्बल प्रवेश करेल. त्यामुळे महत्वाचा टप्पा आहे. आकाश ठाकूर फुल टॉस बॉल आहे. उडवला चेंडूला फटका फसला जातोय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये टिपला जातोय झेल. बिग फिश ट्रॅप ऑन द नेट. मोठा मासा गळायला लागतोय. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं आग ओतली होती डोकेदुखी ठरणारा खेळाडू आपण पाहतोय नयन बंडा होतोय झेलबाद. हे पहा सूचना असेल गुड्डू तुमच्यासाठी. खेळपट्टीवर कृपया आपण मीटिंग घेऊ नका कारण या खेळपट्टीवर अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. सो आपण मीटिंग कृपया खेळपट्टीच्या बाहेर घ्या. थँक्यू सो मच. विकेट्स पाहिले आपण. खऱ्या अर्थानं हा चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं होतं परंतु चेंडू जवळपास स्टिकर जवळ बॅटचा स्टिकर जवळ आला आणि तिथून मात्र आपण सातत्यानं पाहिलं जातंय कोणताही खेळाडू असू द्या ताकद कमी लागली जाते कारण नयन बंडा म्हटलं आणि जर आपण विचार करता वातावरण सुद्धा सध्या मंद झालेलं आहे. हवेचा झोत अजिबात पाहायला मिळत नाही. झाडाचा एकही पान हलत नाहीये. त्यामुळे ते सुद्धा कारण असेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये सिद्धेश ठाकूर दुतुम गावाचा हा सुद्धा खेळाडू पाहतो आपण. अतिशय चांगला खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहे या वर्षी सुद्धा. हो चांगला चेंडू होता. जवळपास यॉर्कर होता. फक्त ढकलून काढला चेंडूला. मिड विकेटच्या रिजन मध्ये सिंगल पाहायला मिळते. तेजसच्या हातामध्ये चेंडू आणि आलेली ही सिंगल. आव्हान मोठं आहे त्यामुळे फलंदाजी करावी लागेल. परेश ठाकूर आणखी जबाबदारी वाढलेली आहे कारण आपल्या एका साथीदारानं साथ सोडलेले आहे. नयन बंडा बाद झालाय. आकाश फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाजानं कॉल केलाय. टिपला जातोय झेल आणि आता मात्र इथं धाबे दणाणले जातील. मोक्याच्या ठिकाणी मात्र कॅप्टनची विकेट्स मिळवली जाते. इथे मात्र परेश ठाकूर होतील झेलबाद. हिंदुत्वाचं रक्षण करू
तदनंतर मात्र आपण पाहिलं अगदी काही वर्षानंतर जाणता राजा ही उपाधी माझ्या राजाला देण्यात आली. त्याला कारण आहे मित्रांनो, कारण सदैव छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेसाठी झडले, स्वतःसाठी अजिबात नाही. आज 350 किल्ल्यांच्या वरती त्यांचं साम्राज्य पाहतो आपण, परंतु एकाही किल्ल्याला ना स्वतःचं ना आई वडिलांचं कुणाचंच नाव न देता स्वराज्यासाठी सदैवपणे आपल्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढला जाणारा हे आपण पाहतो आपलं देव. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण ऐकलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा दिला जातोय. मॅच कडे वळतोय, शिरकाव करताना दिसतो आपल्याला गुड्डूचा संघ. विकेट्स पाहायला मिळाली. ही ओव्हर आता मात्र टर्निंग पॉइंट ओव्हर ठरते. आकाश ठाकूरची पहिल्या चेंडूवर आली विकेट्स, दुसऱ्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळाली सिद्धूच्या बॅट मधून. तदनंतर आलेली परेश ठाकूरची विकेट्स. न्यू मॅच हितेश म्हात्रे हो, चांगला फटका, इंड्स आउट आउट स्ट्रोक केलाय, परंतु त्या ठिकाणी खेळाडू आहेत. अतिशय चांगली कॅप्टन्सी, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तिथेच चेंडू जातोय, त्यामुळे नक्कीच कॅप्टन्सी अतिशय चांगली आहे. मागाशीच इनिंग सुरू होण्या अगोदरच मी म्हटलं कॅप्टन्सी टेस्ट होणार. यानंतरचा सामना सुद्धा अतिशय हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल आपल्याला, कारण जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचं आहेर मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांना आता मात्र आपण पाहतोय डू ऑर डाय साठी लढावं लागणार आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई असेल. यस, हे षटक संपल्यानंतर 12th मॅन आपण रेडी राहायचं आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जायचं आहे. डाऊन द लेग साइड्स, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झाला जातोय आणि पंचांचा इशारा आपण पाहतो संदीपजी पाटील सरांचा. इट्स अ व्हाईट बॉल. गुड्डूने अर्धशतक झळकवलं होतं, त्याचं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेलं आहे. खराब चेंडू फेकतोय आकाश. हो, फक्त टायमिंग केलंय आणि प्रॉपर टायमिंग सुद्धा झालंय. लाजवाब प्रयत्न पूर्ण केले होते, परंतु स्टेट टू द साइड स्किन इथे मात्र येतोय सिद्धूच्या बॅट मधून हा दणदणीत षटकार. छत्तीस धावा धाव फलकावर आणि अजूनही 37 धावसंख्येची गरज. 2 षटक, 1 चेंडू, अर्थातच 13 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. एव्हरीथिंग वॉज पॉसिबल, सगळं काय होऊ शकतं. आता मात्र त्या षटकारांना पुन्हा एकदा आशा जागवलेल्या आहेत. सिद्धूच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका येणार का? इथे मात्र प्रयत्न झाले होते, फटका फसला जातोय. कॅच अँड बॉलची सुवर्ण संधी, षटकार लगावल्यानंतर कमबॅक केलं जातोय. शेवटचा चेंडूवर येतोय विकेट्स.
महत्वपूर्ण षटक असेल. 12 चेंडू 37 धावा. सचिन तांडेल पहिला चेंडू फेस करणार. फुल टॉस बॉल आहे. इट्स अ बीमर. बीमर आहे हा. 1+1 ऑल्सो फ्री हिट्स. 2 धावसंख्या आणि आता मात्र फलंदाजाला संधी असेल मुक्त फटका खेळण्याची. फ्री हिट्स. या चेंडूवर फक्त एकाच तऱ्हेनं फलंदाज बाद होऊ शकतो, तो म्हणजेच रनआउटच्या स्वरूपामध्ये. फ्री हिट असेल. फ्री हिट साठी पहिला चेंडूच फेस करेल प्रणित. वेळ नाहीये प्रणित आपल्याकडे सेट होण्यासाठी. अपस्टंपच्या बाहेर इथे अपील झाली होती. अपील झाली अजूनही पर्यंत पहा अपील करतोय. नवीन हलदणकर यांना विनंती असेल कृपया आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. व्हाईट बॉल. फ्री हिट्स अजूनही चालू आहे. 12 चेंडू 34 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी त्याहून जास्त आहे. क्या बात आहे. जागेवरनं फटका सजवला. ताकदीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. प्रणितच्या बॅट मधून हा येतोय षटकार. प्रणितच्या बॅट मधून आला हा अगदी योग्य त्या ठिकाणी षटकार. प्रणित ठाकूर तुतुम गावातील ठाकूर कंपनीचा हा ब्रँड खेळाडू आहे. ठाकूर नाव असलं आणि ब्रँड नसलं तर कसं चालायचं हे दाखवून दिलं आता मात्र प्रणित यानं. 11 चेंडू 28 धावा. मॅच ऑन केली प्रणितनं एका षटकारानं. आता मात्र मॅच मध्ये शिरकाव करणार का पुन्हा एकदा सिया स्पोर्ट्स रॉयल किंग दुतुम संघ. दबावामध्ये गोलंदाज स्पष्टपणे पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु आवाक्याच्या बाहेर. अपस्टंपच्या बराचसा बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल स्पष्टपणे दिसून येतोय. गोलंदाज दडपण मध्ये आहे. हिटिंग झोनच्या बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु जर फलंदाज सफल होत असेल तर गोलंदाजी सुद्धा कुठे करेल. नियम आहेत. नियमावलींचं आपण पाहतो खरं तर पालन सुद्धा करायचं आहे. पंच सुद्धा सांगतात राजेंद्र सर. खेळाडू सफल झाला परंतु ट्रॅमलॅनचा बराचसा बाहेर चेंडू पिच झाला होता. दॅट्स वाय आय एम गिव्हिंग द व्हाईट सिग्नल. त्यामुळेच खऱ्या अर्थानं पंचांना हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेला होता. आणखीन एक बोनसच्या स्वरूपात धाव मिळते. नववर्ष आपण पाहतो सुरू झालेलं आहे आणि काय बोनस मिळतात पहा दुतुम संघाला. प्रणित आहे तोपर्यंत सगळं काही आहे, कारण दुतुम संघाचा हा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. हार्ड हिटर साठी ओळखला जातोय. आता मात्र प्रणित आणखीन एक मोठा केसणार का. इथे मात्र फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दाखवली. डीप फाईनलच्या रिझन मध्ये चेंडू जातोय आणखीन येतोय हा चौकार. आपण कृपया त्या गोष्टीची दखल घ्याल अशी पुन्हा एकदा विनंती करतोय. टीम मीटिंग्स नॉट अलाउड हियर. मीटिंग घ्यायची नाहीये तुम्ही कृपया. इक्वेशन चेंज झालं त्या चौकाराने सगळी सूत्र बदलली गेलीत. आता मात्र चेंडू उरले असतील आपण पाहतोय 10 आणि जिंकण्यासाठी 23 धावा. 10 चेंडू 23 धावा. मॅच ऑन. प्रणितने सगळं काही आता मात्र आपल्या हातात घेतलेलं आहे. खूप चांगली बाब आहे. जरी परेश ठाकूर गेला असेल 50 कम्स अप. अर्धशतक झळकलेलं आहे आणि टाळ्यांचं गजरात स्वागत सुद्धा केलं जातोय. टाळ्या कमी मला ऐकायला येतात खरंच. अजूनही पाहतोय डगआउट मध्ये प्रेशर आहे. कॅप्टन आपण पाहतोय डगआउट मध्ये विराजमान झालेला आहे. दुसऱ्या बाजूनं
ऍक्शन मोड मध्ये मैदानामध्ये कॅप्टन पाहायला गुड्डू क्षेत्ररक्षणाची पूर्णपणे जबाबदारी त्याच्या हातामध्ये आहे, संघाची जबाबदारी नेतृत्व हातामध्ये आहे, त्यामुळे आता कर्तृत्व सुद्धा त्याच किमतीचं करावं लागेल तुम्हाला. गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. दीपक घरत महागडं षटक पाहायला मिळतोय. कमबॅक करणार का दीपक? पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल उडवला, चेंडूला फटका फसला जातोय. विकेटची संधी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय आणि इथे मात्र कॅच अँड बोल्डची संधी सोडली नाही. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आशा जागवल्या होत्या तोच खेळाडू होतोय झेलबाद. बात आहे, कमबॅकची गरज होती आणि कमबॅक सुद्धा झालाय. स्वप्नील मस्कर मैदानामध्ये एंटर करताना या खेळाडूवर बऱ्याचशा खेळाडूंचे लक्ष होतं, कारण तिसाई मरुआई बोरकर या एक गाव 11 खेळाडू मध्ये खेळताना खऱ्या अर्थाने ही लीग आहे उरण प्रीमियर लीग. परंतु ज्यावेळी तिसाई मरुआई बोरकर संघ मैदानामध्ये उतरतो त्यावेळी मधल्या फळीमध्ये हा खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानामध्ये जातो ना तेव्हा तेव्हा मात्र अक्षरशः गोलंदाजाला घाम फोडण्याचं काम या पठ्ठ्यानं कित्येक वेळा केलंय. आज पुन्हा एकदा जबाबदारी आहे तुमच्यावर स्वप्नील मस्कर, ती धुतुम संघाची. कर्णधारानं विश्वास साधलेला आहे तुमच्यावर आणि आता मात्र इन ॲट 7 7व्या क्रमांकावर स्वप्नील मस्कर मैदानामध्ये शिरकाव करतोय. धावसंख्या मैदानामध्ये आपण पाहतोय 50. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आहेत या षटकातील. 3 चेंडू मध्ये एखादा मोठ्या फटक्याची गरज आहे. येणार का फटका? सचिन तांडेल नॉन स्ट्राइक एंडला स्वप्नील मस्कर पंचांकडनं गार्ड घेऊन पहिला चेंडू फेस करणार. 9 चेंडू विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. ओ ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, स्टँड अन डिलिव्हर. बोरखर गावातील पोलार्ड इथे मात्र आपण पाहतोय आग होताना. पहिला चेंडूवर षटकार. खऱ्या अर्थानं असे चेंडू फेकायचं नाहीये दीपक आपल्याला. ओव्हर पिच बॉल होता दीपक हा. या चेंडूवर नक्कीच मोठा फटका आणि या खेळाडूला हा चेंडू नक्कीच हे चित्र पाहायला मिळेल. ज्या खेळाडूचं खऱ्या अर्थानं वर्णन केलं होतं, पहिल्या चेंडूवर 600च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलं स्वप्नील मस्कर ऑन अ स्ट्राईक बॅट्समन. काय होणार पुढच्या चेंडूवर? दीपक गोलंदाज. आणखीन एक तडाखा येतोय. स्वप्नील मस्कर ऑन फायर. 2 चेंडू लगातार दुसरा षटकार. मगाशीच म्हटलं होतं हा खेळाडू ड्रम कार्ड आहे. 26 धावसंख्या खर्च केल्या तर अजूनपर्यंत चेंडू शिल्लक असतील. एक काहीही घडू शकतं. अजूनही मॅच मध्ये काहीही घडू शकतो. धाबे दणाणलेत. 7 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 11 धावसंख्येची गरज. मॅच पूर्णपणे ओपन करून ठेवली आता मात्र स्वप्नील मस्कर यानं. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सचिन तांडेल, एक एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवाची खाण असला खेळाडू. फक्त त्याला कान मंत्र देतोय काय करायचं आपल्याला, या चेंडूवर काय करायचं आहे. सचिनने सांगितलंय खऱ्या अर्थानं ऑन हॅट्रिक. षटकारच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर स्वप्नील मस्कर. बोरखर गावामध्ये या खेळाडूला खऱ्या अर्थानं पोलार्डच्या नावाने ओळखला जातोय. त्या नावाला न्याय दिला या खेळाडूनं. 2 चेंडू 2 षटकार. स्वप्नील मस्कर ऑन हॅट्रिक. कॅन मेक इट? करणार का हॅट्रिक? गोलंदाज प्रेशर मध्ये आहे. हा चेंडू डॉट फेकायचा आहे तुम्हाला गोलंदाज दीपक कोणत्याही परिस्थितीमध्ये. ओ तिसरा चेंडू बराचसा उंचीवर आहे आणि ते मात्र षटकार हॅट्रिकचा लगावण्याच्या नादामध्ये विकेट्स मिळवलेले आहे.
स्वप्नील मस्कर 2 षटकार जरी लगावले, तिसरा चेंडूवर आपण पाहतोय झेल बाद होतोय. अजूनही साबित आहे. 6 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय. 11 धावा. सचिन तांडेल अजूनही मैदानामध्ये आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये दीपेश बंडा. बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. दीपेश बंडा सारखा खेळाडू जर आपण पाहतोय 8व्या क्रमांकावर येतोय, इट मीन्स हाय बॅटिंग लाईनअप अँड स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. स्वप्नील मस्कर याच्या अगोदर आपण पाहिलं त्या खेळाडूने 2 चेंडूवर 2 षटकार लगावले. जरी बाद झाला तरी पण आपल्या संघाला आणखीन जवळ आणून ठेवलं. हे कार्य होतं त्याचं, हा काम होता, हा त्याचा रोल होता. तो रोल पूर्णपणे आज निभावलेला आहे. त्यामुळे कॅप्टन थोडस सुखावले असतील, परंतु दुसऱ्या बाजूनं प्रेशर मध्ये आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ अंतिम षटक कोण हाताळणार? विकी म्हात्रे. खूप मोठी जबाबदारी आहे विकी तुमच्यावर. 11 धावसंख्या तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत थांबवायच्या आहेत. आता मात्र स्वतःतला आत्मविश्वास जागा करायचा आहे. सगळे समीकरण जागी करा. जी ताकद आहे ना ती आज लावा विकी तुम्ही. दुसऱ्या बाजूने सचिन तांडेल, सुरुणपाडा गावातील हा ब्रँडेड खेळाडू आपण पाहतो ऑन स्ट्राइकरला. हा ट्रॅकर बॉल उडवला, चेंडूला फटका फसला जातोय, झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवर आलेली विकेट्स महत्वाचा म्हणजे डॉट बॉल. बाद होतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. खऱ्या अर्थानं स्टिकरवर चेंडू आला. ताकद कमी लागली, उंची जास्त, लांबी कमी आणि पर्यायी मात्र आपण पाहतोय अप्रतिम झेल टिपला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तेजस भोईर यानं. अंडर प्रेशर झेल होता आणि मात्र आपण पाहतोय तो झेल सुद्धा टिपला जातोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये हितेश म्हात्रे, जसकार गावातील हा खेळाडू. बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे खऱ्या अर्थानं. हितेश म्हात्रे आपण पाहतोय 1 गाव 11 खेळाडू जेव्हा जेव्हा असतात तेव्हा या खेळाडू आपण मधल्या फळीमध्ये पाहतोय. 4थ्या ते 5व्या क्रमांकावर येऊन बऱ्याच सामने जिंकलेले आहेत. आज हितेश तुम्हाला खेळायचं आहे. 5 चेंडू आहेत, 11 धावसंख्या समोर लक्ष आहे. जे मागे जरा विसरून जा. येणारे 5 चेंडू विजयासाठी तुम्हाला 11 धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, लाजवाब चेंडू. प्रत्येक डॉट बॉल आता उत्कंठा वाढवून जाईल. मी तर म्हणेन गोलंदाजाला विकीला मागच्या 4 षटकामध्ये काय झालं ना हे डिलीट करा तुम्ही डायरेक्टली. तुमच्या हार्ड डिस्क मधून डिलीट करा आणि येणारे तुमच्या काही चेंडू मध्ये आता 4 चेंडू असतील विजयासाठी. अजूनही 11 धावसंख्या आहेत. 7 चेंडू मध्ये 11 धावसंख्या असताना 4 चेंडू तब्बल डॉट झालेले आहेत, त्यामध्ये 2 विकेट सुद्धा. मॅच पुन्हा एकदा टर्न झालेले आहे. हितेश मात्र स्ट्रायकरला खेळाडू पाहतो आपण. हो, अतिशय चांगला चेंडू, लाजवाब चेंडू. आडव्या बॅटने हितेश खेळतोय आणि चेंडू पुढे पडल्यानंतर टेक ऑफ करतोय. लाजवाब, अप्रिशिएट केलं जातोय सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. इव्हाना मी तर म्हणेन राखीव खेळाडू 12वा खेळाडू सुद्धा अजूनपर्यंत टाळ्यांचा गजर करतोय. का नाही करणार? कारण गोलंदाजी अतिशय चांगली चालू आहे. स्वतः मालक सुद्धा आहेत, तर त्यामुळे त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे या चेंडूंची किंमत, त्यांना माहिती आहे. 3 चेंडू डॉट बॉल फेकलेले आहेत. चेंडू शिल्लक असतील 3 आणि विजयासाठी 11 धावा. एव्हरी बॉल नाव इम्पॉर्टंट. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. 3 चेंडू 11 धावा. फटका चांगला आहे.
अतिशय चांगला स्टँड अँड डिलिव्हर स्टिक टू द साइड स्किन लॉंग अपच्या डोक्यावरून येतोय हा प्रेशर रिलीज करणारा षटकार. थँक्यू. 2 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. जेवढे जेवढे प्रेक्षक वर्ग सामना बघतात ना, एकाच्या पण हाताला आता यशपाल नखर राहणार नाही अशी मॅच पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावा. ओ इट्स अ डॉट बॉल. योग्य त्यावेळी डॉट बॉल फेकला जातोय. काय बात आहे. अगदी तराजू सारखा कधी इकडे तर कधी तिकडे अशा प्रकारचे मॅच टर्न चालू आहे. 1 चेंडू 5 धावा. 4 काढल्या तर सुपरवर खेळवली जाईल याची दखल असावी. हितेश मात्रे चौकार जरी लगावलात ना तरी तुम्ही CPR देऊ शकता मॅच मध्ये, परंतु तो खेळावा लागेल. 1 चेंडू 5 धावा. सामना आवडला असा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही संघांसाठी मनोबल वाढवा. फलंदाजाचा आणि गोलंदाज सुद्धा. क्या बात आहे. भवितव्य आता येऊन ठेपलं या एका चेंडूवर. 1 चेंडू 5 धावा. ओ डॉट बॉल. डॉट बॉल झालेला आहे. ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं अपेक्षा लावल्या होत्या, षटकार सुद्धा आला होता, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज विकी याचं. लाजवाब. आणि विकी याला सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे स्वतः संघ मालक यांच्याकडनं. सुशांत तांडेल यांच्याकडनं आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की मॅच सहज गत्या जिंकेल, परंतु 7 चेंडू मध्ये 11 धावसंख्या असताना दुसऱ्या बाजूनं चला क्षेत्ररक्षण सजवा. अमित नाईक यांचा संघ आपण पाहतो नाणेफेक जिंकलेले आहे आणि क्षेत्ररक्षण सजवा प्लीज आपण. काय मॅच झाली. लाजवाब मॅच. डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारी ही मॅच होती. मॅन ऑफ द मॅच साठी निवड झालेली आहे प्रतीक ठाकूर. 18 चेंडू 56 धावा.